हॅलो रुचिका, हाऊ आर यू डुईंग? हे बघ, मला बिलकुल आवडलेलं नाहीये तू असा अचानक निघून आलेला. कट द क्रॅप रुचिका. तू माझी असिस्टंट आधी आणि बायको नंतर आहेस, त्यामुळे कामाचं काही असेल तर बोल पटापट. ओके, नाही कळतंय मला. बरं ऐक, डॉक आपला रिसर्च फंड कट केलाय त्याने. या आय नो, आय हॅव गॉन थ्रू द मेल. मग काय वी हॅव टू मूव्ह ऑन. आपलं 3 वर्षाचं काम पाण्यात गेलं आणि तू तू इतक्या थंडपणे कसं काय बोलू शकतोस रे? लिसन रुचिका, वी हॅव टू बी प्रॅक्टिकल. हे असं इमोशनल होऊन काही होत नाही. इट्स ओके, मी नवीन काहीतरी वर्कआउट करीन ग. काय करणार आहेस तू? मी इतक्या कष्टाने हा प्रोजेक्ट मिळवला होता अँड नाउ इट्स जस्ट गॉन. व्हॉट डिड यू से? तो प्रोजेक्ट तुझ्या एकटीमुळे मिळाला होता, म्हणजे माझ्या नावाचा काहीच फायदा झाला नाही का? आय एम सॉरी. नाही, मला हे बघ, मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं, पण तू लक्षात घे की तू याआधी जे शोध लावले होतेस ना. रुचिका, फर्स्ट गेट युअर फंडामेंटल्स इन ऑर्डर. ऑल राईट? शोध लावता येत नसतात, शोध लागतात. त्यामुळं मला फोर्स करायचं नाही. अंडरस्टँड? मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की गेल्या 7 वर्षात तुझ्या नावावर एकही नवा पेपर नाहीये, एकही नवा शोध तुला लागलेला नाहीये. आय नो, नाही लिहिलाय मी नवीन पेपर. गेल्या काही वर्षात नवीन शोध लागलेला नाहीये मला. बट रुचिका, आय एम एक्सपेरिमेंटिंग. ऑल राईट? आणि एक्सपेरिमेंट मध्ये सक्सेसची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. बट लिसन, आय हॅव गॉट माय ब्रेन्स ऑन मी. ओके, आय डेफिनेटली क्रॅक समथिंग. यू आर क्रॅकिंग डॉक. मला वाटतंय तू संपलायस आता. रुचिका, हाऊ डेअर यू टॉक टू मी लाईक दॅट? मी संपलेलो नाहीये. अंडरस्टूड? नाही संपलेलो मी. अँड आय एम नॉट अन इडियट. मी नवीन काहीतरी वर्कआउट करीन आणि त्यानंतर मी तू. हॅलो हॅलो रुचिका, आर यू देअर? हॅलो. बुलशिट. एक मिनिट काय झालं? अरे काय झालं? अरे काय झालं तुला? हे बाबा, अरे असं असं कुठं काय वेडा का तू? गप 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 चुप. हो गप. अरे आपण रडायचं नसतं, आपण रडावायचं असतं दुसऱ्याला. हा गप गप, शांत राहायचं एकदम. गप. ए ऐक माझं. गप पोरा. ए पोरा गप, एकदम एकदम गप. हो हो हो. एक मिनिट बस. ये ऐक बस. ऐक ऐक. शाबास. बस. हे काय रे तू? हा, घाबरून सोडला आम्हाला एकदम. गप गप. पड शांत पड. पड 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 शांत पड.
बस बस रडायचं नाही. गप उशी उशीर घे उशीर घे. हा, घे. एकदम शांत एकदम शांत. आमचं लाडकं पोरग आहे ते. हा असं कुठं असते का काय रे. गप गप गप. अरे आम्ही आहोत ना सगळे. कशाला काळजी करतो. शांत राहा. शांत राहा एकदम एकदम शांत. बस. ओमदादाला काय झालंय? काय नाही जरा अस्वस्थ झालाय. बऱ्याच वर्षांचा बाप दिसला त्याला त्यानं बिथरलाय जरा. साहजिक आहे म्हणा. त्याशी काय बोलायचा प्रश्नच पडला असेल त्याच्यासमोर. म्हणजे बोलायची सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, त्याला मिठी मारायची का थोबाड फोडायचं, घर दाखवायचं घराबाहेर काढायचं, असे सगळे प्रश्न असतात मनात. कालव कालव झाली त्याच्या मनात बिचारायच्या. मला तर काय कळलं नसंच झालंय आता. म्हणजे कसं आहे सुमे, आता माझ्या घरच्यांनी मला टाकला. माझी तुम्ही सगळं सोडलं तर माझी फॅमिलीच नाही ना. पर या पोराची फॅमिली आहे पण काही उपयोग नाही. आपण राहिलेलं काहीतरी दुसऱ्या नात्यात शोधत असतो. भोग आहे दुसरं काय. दे त्याचा फोन आहे घे. म्हणजे जायला तिथं वाजलं त्याची झोपमोड व्हायची म्हणून घेऊन आलोय. काय तर काय प्लॅनिंग आहे पुढचं? आईचं मृत्यूपत्र प्रधान सरांच्या ऑफिसमध्ये. आमच्या घराची आणि जमिनीची कागदपत्र पण तिकडेच आहेत. मी जाऊन भेटून येतो त्यांना. जाऊन ये. बरे बघ, उद्या मी जातोय कामशेतला. अर्जंट काम आहे तिकडे. तुला उद्या हॉस्पिटलमध्ये काम असेल ना? हा जावा. उद्या काय म्हणा. आता किती वाजले झालं की पहाटच झाली. आता जाऊ तुम्ही आराम करा जरा. हा आणि दिवसभरात काय अडचण आली मला फोन करा. मी कधी येऊ शकतोय तिथनं. कळलं ना तुम्हाला? हा जाऊ. काय आहे
बरा आहेस ना? बरा आहेस ना? हो. हम्म. हॅलो. हॅलो ओम, अरे काय झालं? काय म्हणाले बाबा? हॅलो, अरे बोल ना. ईशा, मी रणजित बोलतोय. ओ काका, कसे आहात तुम्ही? मी बरं आहे. काका, ओम कुठे आहे? ओम झोपलाय ग आज जरा. काका काय झालंय? तुमचा आवाज असा काय येतोय? माझा कुठं कुठं काय काय नाही. काका प्लीज मला सांगा ना, खरं काय झालंय? ओम कालपासून काही बोलत नाहीये. त्याचा फोन तुम्ही घेतलात, तो झोपलाय म्हणून तुम्ही सांगताय. काहीतरी गडबड आहे हो ना? अगं नाही, तो ओमचा बाबा येऊन गेला ना काल इकडे, म्हणून. हो काका, मला माहितीये. इनफॅक्ट मला हेही माहितीये की म्हणूनच तो कालपासून डिस्टर्ब आहे. पण मला सांगा ना काय झालंय. मी तेच विचारायला फोन केलाय. अगं तू कशाला काळजी करतेय? हे बघ, आता तुला सगळ्या कॉम्प्लिकेशन्स माहितीच आहेत. त्यामुळे आता कसं आहे की ओमला त्याचा बाबा इतक्या वर्षांनी भेटला आणि तुला सगळंच माहिती आहे, त्यामुळे तो थोडा डिस्टर्ब होणं साहजिक आहे ना. म्हणून जरा थकलाय तो, जरा झोपलाय, आता आराम करतोय. काका मी येते तिथे, मला नाही राहवत आहे. अगं नको बाळा, मी आहे ना इकडे. आणि बघ, मी आहे ना, मी जरा प्रधान सरांना भेटायला ऑफिसमध्ये येणार आहे. तेव्हा आपण एक काम करू, तू मला ऑफिसच्या खाली भेट. हा, तिथेच आपण सविस्तर बोलू. चालेल? ओके, बाय. यश, हा? कुठे निघालस? हॉस्पिटलला ब्रेकफास्ट घेऊन आणि मग तसंच क्लासला. मी कामातना सांगतो, तुम्ही मागून येते ना. नाही तू माझा ऐक, तू आज पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये थांब. पूर्ण दिवस? हो, म्हणजे काय की मी जरा प्रधान सरांच्याकडे चाललो, त्यांच्याकडे एक काम आहे माझं. आणि तू हॉस्पिटलमध्ये गेलास ना तर खूप बरं होईल, कारण काय कामत आजोबा पण 2 दिवस तिथंच आहेत, म्हणजे त्यांनाही थोडा रिलीफ मिळेल ना. हो बरोबर आहे, पण माझा क्लास आहे ना. अरे पण 1 दिवस ऍडजस्ट कर ना, काय होतं त्याने. मग मला तसं सरांना सांगावं लागेल. मी आधी हॉस्पिटलमध्ये जातो, पुन्हा क्लासला जाऊन सरांना सांगतो, मग हॉस्पिटलला येतो. तुला जे काही करायचं ते लवकर कर आणि वेळेवर हॉस्पिटलला जा आणि त्यांना सोड देतो. हो चालेल, ठीक आहे. रणजित भाऊ, आम्हाला घर सोडावं लागणार आहे का? काय भाऊ? माहित नाही. नाही म्हणजे मला नाही वाटत तसं काही होईल. पण माहित नाही काय बोलले? सॉरी, मी असं नाही म्हणू शकत की काळजी करू नकोस, असं काही होणार नाही. पण वाईट विचार मनामध्ये येतच राहतात रे. त्या मृत्यूपत्रामध्ये काय असणार आहे कोणाच? मृत्यूपत्र म्हणजे? आपल्या हातामध्ये काही नसतं ना जयेश. म्हणजे आपण त्यात आपण पडलो लहान, त्यामुळे नेहमी मोठ्यांचं ऐकायचंच. त्यात अपयशी, आणि अपयशी माणसानं काय करायचं असतं आयुष्यभर? यशस्वी माणसाच्या यशोगाथा वाचत राहायचं बस. त्यात आमच्याकडं जेलचं ग्रॅज्युएशन केलं ना, चुका केल्या आयुष्यामध्ये, पण त्याची शिक्षा पण भोगली ना. ज्यांना माझ्यामुळे त्रास झाला त्यांना
त्यांना त्याचं मानसिक समाधानही मिळालं मला शिक्षा मिळाल्यामुळं. मग आता आता राहिलंय काय? झालं ना सगळं, सोडा ना मोकळं मग. बस आता बस, काळजी नाही करायची जयेश. आता जर तुम्हाला घर सोडावं लागलं ना तर तुमच्या बरोबर मी पण घर सोडेन, पण आता इडियट नाही राहणार, इडियट नाही राहणार. कोण पाहिजे? हा कोण पाहिजे? ते ऍडव्होकेट प्रधान, त्यांचं ऑफिस कुठे आहे माहिती आहे तिसऱ्या मजल्यावरती. का? तिसऱ्या लिफ्टने जायचं. हो हो. थँक्यू. अरे काका, तुम्ही इथेच आहात, अजून गेला नाही? काम झालं? प्रधान सर भेटले का? नाही. ओम कसा आहे? ओम ठीक आहे, येईल थोड्या वेळात. काय झालंय तुम्हाला? तुम्ही असे का दिसताय? प्रॉब्लेम आहे काही? नाही, ते प्रधान सरांच्या ऑफिसमध्ये कसं जायचं ते कळत नाहीये ना, म्हणून. तुम्ही आला नाही आहेत का कधी ओमच्या ऑफिसला? इट्स ओके काका, नसतो एखाद्याला इंटरेस्ट, एवढं काय त्यात? नाही नाही, इंटरेस्ट नाही असं काही नाहीये, पण आलो नाही हे पण तितकंच खरं आहे. माझ्या आईनं विल केली होती, ती प्रधान सरांच्याकडे. आमच्यापैकी कोणी ती वाचलेली नाहीये. ऍक्च्युली आता प्रॉब्लेम असं झालाय की सत्यजित दादा, म्हणजे ओमचा सगळ्यात मोठा काका आहे ना, त्याने ओमच्या बाबांना फोन केला होता. त्याला आमच्या सगळ्या प्रॉपर्टीच्या वाटण्या करून हव्या, आणि ही सगळी जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या वडिलांची स्वकष्टार्जित आहे. ते जाण्यापूर्वी त्यांनी माझ्या आईच्या नावावर केली होती आणि नंतर तिने विल केली. ॲक्च्युली ती प्रॉपर्टी कुठं आहे, किती आहे, याची काहीच आयडिया नाही आम्हाला. आणि आता हे प्रकरण कोर्टात जाऊ नये म्हणून ओमचा बाबा तडकाफडकीकडे निघून आलाय. ओके. कसं आहे ना की माझं म्हणजे माझ्या आधीच्या सगळ्या त्या केसेस आणि हे, त्याच्यामुळे सगळा कॉन्फिडन्सच गेला आहे. त्यामुळं काही लिगल मॅटर म्हटलं ना की मला खूप टेन्शन येतं. नाही नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय आहे, मुळात हे मॅटर सिव्हिल आहे, क्रिमिनल नाही आहे. त्यामुळे एक तर काही गडबड होणार नाही, आणि काहीतरी बारीकशी झालीच तर आपण हँडल करू ना, ते काही प्रॉब्लेम नाही. चला, मी तुम्हाला घेऊन जाते ओमच्या ऑफिसमध्ये. नाही पण काय की मला ना म्हणजे, हो चला ना. नाही, चला, कशाला तुला त्रास, तू तुझी कामं कर अहो ना. कामं होत राहतील. चला या, तुम्ही तिथे ओळखतात मला सगळे. या पण या. या, हे ओमचं ऑफिस. काका, तुम्ही एक काम करता का? तुम्ही ना जरा थोडा वेळ इथं बसून घ्या, तोवर मी माझी कामं उरकते घालते. नाही, त्यापेक्षा मी असं करतो, मी आत्ता जातो इथून, थोड्या वेळाने परत येतो. अहो नको, कशाला? कारण काय ना, प्रधान सरांकडे असतात खूप क्लायंट्स. एकदा का ते नंतर मीटिंग्स मध्ये अडकले की उगाच तुमचा खोळंबा. एक नारायण, कसा आहेस? मजेत आहे मॅडम. प्रधान सरांना यायला वेळ आहे? हो सर, थोडे उशिरा येणार आहेत. बरं, ओके, थँक्यू.
हा तर मी असं म्हणत होते की तुम्हाला नाहीतर उगाच थांबून राहावं लागेल, काम बारगळेल, त्यापेक्षा तुम्ही बसा ना इथे निवांत. ओके. ओम येतोय ना? इथे ओम कुठे बसतो? ते ओमचं टेबल. या बघायचंय तुम्हाला? या ना. हे आहे ओमचं टेबल. काका तुम्हाला तुमच्या पुतण्याचं काय माहितीये की नाही? टिपटॉप एकदम. एवढं मोठं टेबल, 10 ज्युनियर्स फिरत असतात आजूबाजूला, हा ऑर्डरही देत असतो, एकदम रुबाब. पण हे सगळं बघायचं राहूनच गेलं का? बर मी जाऊन येऊ, तुम्ही बसाल ना इथे? ओके बाय. अरे नारायण आहेत ना, हे आहेत ना, हे ओमचे काका आहेत. तर त्यांना काय हवं नको ते बघ, काय चहा कॉफी त्यांना विचार. ठीक आहे? ओम साहेब येत.